हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे की जी लोक कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स आहे म्हणून नवीन इन्शुरन्स घेण्यासाठी नकार देतात. मित्रांनो, मी तुमच्याबरोबर एक इन्सिडेंट शेअर करतो. मागच्या महिन्यामध्ये आमचे एक दूरचे नातेवाईक आहेत, त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला आणि या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा एक डोळा आणि एका पायाला खूप मोठी इंजुरी झाली आहे आणि याचं टोटल हॉस्पिटलचं बिल आजपर्यंत 6 लाख रुपये झालं आणि त्यांचा कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स होता 5 लाख रुपयाचा. 2 वर्षापासून मी त्यांच्या मागं लागत आलो होतो की तुम्ही प्रायव्हेट इन्शुरन्स सुद्धा घेऊन ठेवा, हेल्थ इन्शुरन्स, की जेणेकरून अशी एखादी इमर्जन्सी आलीच तर तुम्हाला तो उपयोगी पडेल. त्याचबरोबर टर्म इन्शुरन्स सुद्धा मागे लागून त्यांना मी घ्यायला लावला, पण त्यावेळी सुद्धा प्रीमियम जास्त येतोय म्हणून त्यांनी ॲक्सिडेंटल डिसेबिलिटी रायडर त्यामध्ये घेतला नव्हता. परंतु आज जर त्यांनी ॲक्सिडेंटल डिसेबिलिटी रायडर जर त्या टर्म इन्शुरन्समध्ये ॲड केला असता तर आज नक्कीच मी सांगतो त्यांना 1 कोटीच्या अगेन्स्ट एक डोळा गेल्यामुळे 50% डिसेबिलिटी डिक्लेअर होऊन 50 लाख रुपये लमसम मिळाले असते आणि 50,000चा पुढच्या 10 वर्षासाठी एक रेग्युलर इन्कम पण चालू झाला असता. आज त्यांच्या एकट्या कमाईवर अख्खं कुटुंब डिपेंड आहे आणि आज अशी सिच्युएशन आहे की पुढचं बिल भरण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे त्या लेवलला सेव्हिंग्स नाही आहेत. मित्रांनो, या चुकाही आपण करत राहतो. इन्शुरन्स हा खर्च नाही आहे किंवा पैसे वाया जातात असं नाही आहे, तर ते तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रोव्हाइड करतं. तुमच्या इमर्जन्सीच्या काळात तुमच्यासाठी एक आर्थिक कवच म्हणून उभं राहतं. तुम्हालाही कशा प्रकारे चांगला हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे याचं जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर आम्हाला अर्थमित्रला संपर्क करा. आम्ही खूप छान पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करू की कोणते रायडर घ्यायला हवेत, टर्म इन्शुरन्स घेताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, याचं सखोल मार्गदर्शन आमच्याकडून तुम्हाला होईल. खूप खूप धन्यवाद.